लोकांना पाहतो, अनेक लोकांना अनुभवतो. काही लोकांचा आपल्याला अनुभव वाईट येतो, काही लोकांचा आपल्याला अनुभव चांगला येतो. परंतु समाजामध्ये जी लोक काहीच कामाची नसतात, पण काही लोक स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून सतत दुसऱ्यासाठी किंवा समाजासाठी किंवा देशासाठी किंवा ह्या मातीत आपण जन्माला येतो, या मातीचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून सतत ती माणसं झटत असतात. त्याच प्रकारचे एक नेते जे आता सध्या महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारमध्ये काम करत आहेत, सामाजिक न्याय मंत्री म्हणून श्री रामदासजी आठवले, ज्यांनी आत्तापर्यंत संपूर्ण आयुष्य चळवळीत घालवलं, लोकांच्या न्यायासाठी घालवलं. आणि ते आता त्यांचा काल वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आता आपण एका तशाच चळवळीत काम करणाऱ्या एका व्यक्तीशी आपण चर्चा करणार आहोत. ज्या व्यक्तीनं आत्तापर्यंत तसंच आठवले साहेबांसारखं चळवळीत काम केलं, लोकांच्या न्यायासाठी झटले, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवलं. म्हणजे माझ्या अनुभवात तरी आत्तापर्यंत असं दिसलं की त्यांनी कधी स्वतः स्वार्थ पाहिलं नाही, स्वतःला कधी चांगली कपडे घातली नाहीत. परंतु माझ्या समोरचा म्हणजे मी अनुभवलंय की लारीमध्ये जो भूकंप झाला, त्या भूकंपात स्वतः दिवाळी घरी न करता त्या भूकंपात त्यांचे आईवडील गेले आणि जी लेकरं अनाथ झाली, त्या लेकरांना दिवाळी घेऊन जाणारा माणूस म्हणजे भगवान कोळेकर, राहणारे कालठणचे आहेत, इंदापूर तालुक्यातले. त्यांनी आत्तापर्यंत राष्ट्र सेवा दलामध्ये काम केलं, सतत लोकांची सेवा केली आणि त्यांना रामदास आठवले सारख्या एका महान नेत्याचा सहवास लाभला. त्या सहवासाबद्दल आपण त्याशी चर्चा करणार आहोत. खरं तर ही चर्चा म्हणजे जो काल आठवले साहेबांचा वाढदिवस झाला, त्या वाढदिवसासाठी हे शुभेच्छा ठरतील म्हणून आपण ही चर्चा घेतोय. भगवानराव नमस्कार. 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 आपण सांगता रामदास आठवले साहेबांबरोबर आपण काही जे अनुभव आले किंवा त्यांच्याबरोबर काही क्षण तुम्ही घालवले. तुम्ही सांगता की इंदापूरला रामदास आठवले साहेब यायचे, आमच्याबरोबर पोहायचे, इथं नाश्ता करायचे, जे चळवळीत काम करत असताना. म्हणजे चळवळीत काही काम करावं लागतं त्याचा अनुभव जर प्रत्येकालाच आहे, किंवा ज्यांनी चळवळीत काम केलं नाही त्यांनी चळवळीत काम केलं, लोकांचा पण अनुभव घेतला, त्यांनी कसं त्यांचं हाल असते किंवा ते कसं दुःख भोगतात तरी सुद्धा दुसऱ्या दुःखावर ते कसं फुंकर घालतात हे आपण पाहिले. काय सांगाल आठवले साहेबांबद्दल? आठवले साहेबांच्या आठवणी सांगताना पहिल्यांदा मी आठवले साहेबांच्या संपर्कात 86-87च्या अगोदर मी राष्ट्रसेवा दलात होतो आणि रामदासजी आठवले साहेब असे एकदम तुडतुडे होते, असे जाड वगैरे त्यावेळेस नव्हते, त्यांची दाढी कायम असायची आणि ते इंदापूरला यायचे. स्वर्गीय रत्नाकर तात्या मकरे, त्याचबरोबर राष्ट्रसेवा दलाचे राजेंद्र जाधव, सलीम शेख, अरुण होळकर, अंकुश काळे इत्यादी सगळी चळवळीत काम करणारी मंडळी. आणि त्यांच्या घरी रामदास आठवले कायम इंदापूरला आल्यानंतर मुक्कामी असायचे. आमच्या राष्ट्रसेवा दलाचे आमचे मार्गदर्शक राजू जाधव आठवले साहेब यायचे की मला ते कालठणला कळवायचे की आज आठवले साहेब या दिवशी इंदापूरला येणार आहे. तर मी राजू जाधवांच्या घरी कालठणवरून यायचो. रात्री कधीतरी उशिरा आठवले साहेब राजू जाधवाच्या घरी सुद्धा मुक्कामाला थांबायचे. आणि मग सकाळी उठलं की ते पटाण्याची विहीर तहसील कचेरीच्या पलीकडल्या बाजूला जुनी बांधीव दगडाच्या ह्याच्यामध्ये ती विहीर आहे जुनी, त्या विहिरीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते आठवले साहेबांबरोबर पोहायला जायचो. आणि एक वेगळा विलक्षण आनंद अतिशय लहानपणापासून मला आदरणीय रामदासजी आठवले यांचा सहवास लाभला. मी त्यांच्या पक्षाचा जरी सक्रिय कार्यकर्ता नव्हतो तरी पण फुले, शाहू, आंबेडकर वादी ज्या चळवळी आहेत त्या चळवळीच्या निमित्तानं आठवले साहेबांचा माझा सततचा संपर्क राहिला आणि लहानपणापासून आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो. अशा पद्धतीनं सुरुवातीला आठवले साहेबांचा माझा असा सहवास वाढत गेला. ज्यावेळेस शरद पवारांच्या सरकारमध्ये पहिल्यांदा रामदास आठवले साहेबांना कॅबिनेट समाज कल्याण मंत्रिपदाची शपथ घ्यायची वेळ आली, त्यावेळेस हा माणूस बसने मंत्रिमंडळाच्या शपथविधीला गेला. म्हणजे इतका साधारणतः साधं जीवन जगणारा, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस दलित क्रांती म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर आंबेडकरी चळवळीला जी मरगळ आलेली होती 12, 13, 14 वर्ष बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर, ती दलित पॅंथरच्या रूपानं पुढं आंबेडकरी चळवळ अधिक सक्रिय झाली.
फक्त ही आंबेडकरी चळवळ सक्रिय होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो बहुजनवाद रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या वतीनं ह्या देशामध्ये राबवायचा होता, प्रत्यक्षात बाबासाहेबांनी बहुजनांसाठी जे काम केलेलं आहे ते आजपर्यंत सुद्धा, आजच्या तारखेपर्यंत सुद्धा या देशात बऱ्यापैकी प्रसिद्धीला आलेलं नाही. बाबासाहेबांचा पक्ष किंवा बाबासाहेबांचा विचार हा बहुजन वर्गाला बरोबर घेऊन जाण्याचा होता आणि त्याच बाबासाहेबांच्या विचारावर आधारित काम करणारे रामदासजी आठवले साहेब आहेत. त्यांनी अनेक बहुजन समाजातल्या तरुणांना त्यांच्या चळवळीमध्ये बळ दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे. अशा पद्धतीनं अतिशय लहान वयापासून मी आठवले साहेबांच्या सहवासात राहिलो आणि शरद पवारांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या नंतर ह्या राज्यातले एक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी रामदासजी आठवले यांच्या संदर्भात एक लेख लिहिला होता आणि त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की रामदास, तू रामदासच आहे आणि पुढेही रामदासच राहा. आज 30, 35, 40 वर्षाचा काळ गेल्यानंतर मी ठामपणे सांगतो की जो पॅन्थरचा रामदास होता तोच आज केंद्रीय मंत्री असला तरी ओरिजिनल रामदास मधुकर भावेंना अपेक्षित असलेला, गोरगरिबांच्या दुःखाची समरस झालेला आज तोच रामदास आहे जो मला लहानपणापासून ते आत्तापर्यंत अनुभव मिळालेला. मला एक सांगा भगवानराव, काँग्रेसची एक विचारधारा वेगळी आहे, भारतीय जनता पक्षाची विचारधारा वेगळी आहे. म्हणजे वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत आणि त्या विचारधारेची लोक त्या पक्षात सहभागी होतात. परंतु आठवले साहेबांबद्दल एक वेगळं मला असं नेहमी कुतूहल वाटतं की ते बऱ्याचशा पक्षांचं सरकार, म्हणजे काँग्रेस सरकार आलं त्यावेळेस ते तिथं खासदार होते. भारतीय जनता पक्षात सरकार आलं 2014 पासून ते खासदार आहे. परंतु त्या पक्षात जाऊन ते खासदार झाले, ते मंत्री झाले, परंतु त्यांचे विचार त्यांनी तेच आहेत, त्या पक्षाचे विचार काय घेतले नाही. म्हणजे खरं तर त्या विचारधारेचा माणूस तिथं जातो. परंतु आठवले साहेब मात्र दुसऱ्या पक्षात जाऊन तिथं पाठिंबा देतात, तिथं मंत्रीपद घेतात, परंतु विचारधारा मात्र ते सोडत नाही. याबद्दल काय सांगा तुम्ही? असं आहे की रामदास आठवले साहेबांनी जे दलित पॅन्थरमध्ये काम केलं, महाराष्ट्रभर जी पॅन्थर वाढली, राजा ढाले, नामदेव ढसाळ, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे जरी वारसदार असले तरी फारशा गतीनं ते ह्या चळवळीमध्ये पुढं आले नाही. नामदेव ढसाळ यांनी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका महाराष्ट्रात मांडली, राजा ढाले, त्याचबरोबरीने रामदास आठवले, जिथं अन्याय व्हायचा तिथं हा माणूस असायचा. अनेक आंदोलनं झाली, नामांतराची चळवळ चालली. एक प्रसंग असा झाला की मुंबईला नामांतराचा मोर्चा निघाला होता आणि आठवले साहेबांच्या नावावर 365 दिवसात 11,000 मोर्चाला हा माणूस महाराष्ट्रात उपस्थित राहिला. 11,000. आणि ज्यावेळेस मुंबईला नामांतराचा मोर्चा होता, घोषणा चालू होत्या आणि आठवले साहेबांचं भाषण झालं ना, आठवले साहेब चक्कर येऊन पडले. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी उचलून त्यांना दवाखान्यात नेलं. तर डॉक्टरांनी तपासणी केल्यावर कार्यकर्त्यांना प्रश्न केला की हा माणूस किती दिवस झाला जेवला नाही. आणि त्या खिशामध्ये असे त्यांनी बघितलं असं गाठोड्यासारखं काहीतरी खिशामध्ये आठवले साहेबांचं होतं. तर मग कार्यकर्त्यांनी ते बघितलं आणि ते बाहेर काढलं खिशातून आठवले साहेबांच्या. तर मेथीची पेंडी कुरतडून खाऊन खिशात ठेवलेली आठवले साहेबांच्या. म्हणजे एवढं तुफान काम करणारा, अनेक गुन्हे, अनेक त्यांच्यावर महाराष्ट्रभर दाखल झाले होते. दलित चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर 550 गुन्हे नामांतराच्या प्रश्नावर दाखल झाले होते. आणि अशा वेळेस जर कार्यकर्ता सतत संघर्षशील ठेवला तर तो कार्यकर्ता उद्ध्वस्त होणार होता. ही सगळ्यात अगोदर दिशा आंबेडकरी चळवळीत रामदास आठवले साहेबांना लवकर समजली. म्हणून आठवले साहेब शरद पवारांच्या सोबत गेले आणि मंत्री झाले. मंत्री झाल्यानंतर आठवले साहेबांनी अनेक कार्यकर्त्यांना आधार दिलेला आहे.
मी माझ्या डोळ्याने दलित चळवळ जवळून अनुभवलेली आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या एक वेळच्या जेवणाची खाण्याची पंचायत होती ते कार्यकर्ते आज स्वतःच्या कर्तृत्वावर आठवले साहेबांच्या सहकार्याने आज त्यांच्या हातात अंगठ्या आहेत, चारचाकी गाड्या आहेत आणि त्यांचे बंगले झालेले आहेत. ज्यांना अतिशय गरिबीतनं चळवळीत काम करत होते ते कार्यकर्ते आठवले साहेबांनी प्रचंड मोठे केलेले. मला दुसऱ्या एका गोष्टीची खंत महाराष्ट्रभर फिरताना जाणवते की आठवले साहेब कुणाच्याही घरी झोपलेले, आठवले साहेब कुणाच्याही घरी राहिलेले, आठवले साहेबांना जे मिळेल ते त्यांनी खाल्लेले. त्यांच्या अतिशय जवळचा माणूस झाल्यामुळं आणि पुढं तो माणूस मोठा झाल्यामुळं त्या माणसाचा तिरस्कार करणारी माणसांची प्रचंड मोठी लॉबी ह्या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबांच्या विरोधात सतत बेईमान झाला वगैरे अशा पद्धतीचे त्यांच्या जीवावर मोठं नाही ते सांगतो की आठवले साहेबांना अनेक जणांनी दोषी ठरवलं, पण योग्य वेळी जो काय निर्णय घ्यायला पाहिजे होता चळवळीसाठी तो आठवले साहेबांनी घेतलेला आहे. शरद पवार साहेबांबरोबर राहिल्यानंतर काही काळाने आठवले साहेबांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं पक्षाने नवे प्रस्थापित घराण्यांनी दगा दिला आणि आठवले साहेबांचा पराभव झाला. तेव्हापासून आठवले साहेबांनी तिथं आठवले साहेबांचं मन नाराज झालं आणि त्यांनी मग नवीन पर्यायाचा विचार केला. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे आणि शिवशक्ती भीमशक्ती अशा प्रयोगाचं वारं महाराष्ट्रात वाहत असताना आठवले साहेबांनी एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरेंच्या ते आठवले साहेब तिथं गेले आणि त्या दिवशी त्यांनी शिवशक्ती भीमशक्तीची घोषणा केली. आता ती घोषणा झाल्यानंतर आठवले साहेबांना जे अपेक्षित होतं ते अपेक्षित असलेल्याप्रमाणे काम होईनासं झालं आणि म्हणून नाईलाजानं पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आठवले साहेबांना आपला पक्ष घेऊन जावं लागलं आणि मग त्यांना खासदारकी राज्यसभे वगैरे. तत्पूर्वी ज्या काँग्रेसला वाचवण्यासाठी आठवले साहेबांनी आटोकाट प्रयत्न केले त्या दिल्लीच्या निवासस्थानी आठवले साहेबांचं राज्यसभेचं लोकसभेची खासदारकी गेल्यानंतर काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या फोटोसह आठवले साहेबांचं सामान रस्त्यावर फेकून दिलं होतं. हे सुद्धा राग आठवले साहेबांच्या आणि चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात. म्हणून आठवले साहेबांनी ज्या तडजोडी केलेल्या आहेत त्या स्वतःच्या स्वार्थासाठी मला कधीच दिसल्या नाहीत, तर त्या कार्यकर्त्यांच्या स्वार्थासाठी होत्या. चळवळीतला कार्यकर्ता जगला तर पुढं चळवळी चालतील आणि त्याला सत्तेचा आधार असला पाहिजे ही आठवले साहेबांची संकल्पना आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जी अशी शंका असायची की हा सत्ता असेल तिकडे हा माणूस जातो असं लोकांना वाटतं, पण ती तसं नसून एक अशा पद्धतीने ते जात होते का कार्यकर्त्यांसाठी, बरोबर त्यांच्या हितासाठी ते जात होते. याच्या अगोदर सुद्धा त्यांनी काँग्रेसला वाचवण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेशी सुद्धा त्यांनी काही करून एक सत्ता स्थापन झाली पाहिजे आणि भाजपमध्ये सुद्धा एक त्याची काही कारण आहे उगाच म्हणजे सत्तेसाठी जायचं म्हणून असे काही नाही. अगदी चांगलं विश्लेषण केलं तुम्ही. मला एक कुतूहलाचा प्रश्न आहे किंवा लोकांच्या मनामध्ये सुद्धा असतं की एक विनोदी विषय आहे त्यांचा की ते खरेच कवी आहेत का ते काव्यात्मक भाषेत बोलतात? नाही, आठवले साहेब हे शीघ्र कवी आहेत, नुसते कवी नाही, शीघ्र कवी आहेत आणि हे शीघ्र कवी व्हायला प्रचंड असं ज्ञान लागतं. उगीच काही बडबडण्याला अर्थ नसतो. एखाद्या कार्यक्रमात एखादा प्रसंग असेल आणि त्या प्रसंगाला अनुरूप त्या व्यक्तीनं 1-2 सेकंदात कविता बनवणं ही साधी गोष्ट नाही. भले त्या कवितेला विनोदाचे झालर असते, राजकीय चिमटे असतात, सामाजिक चळवळीचं भान असतं. आठवले साहेब हा प्रचंड विद्वान, आठवले साहेब हा प्रचंड कष्ट घेणारा आणि आठवले साहेब हा प्रचंड बुद्धिमान नेता. त्याचबरोबर अख्ख्या भारतात सगळ्यात चारित्र्यवान ज्याला कोणी म्हणावं तर त्या चारित्र्यवानाचं दुसरं नाव प्रभू रामचंद्रानंतर रामदास आठवलेंचं आहे, हे मला आवर्जून सांगावं सर. बरं का मित्रांनो, एक आणखी भगवान कोळेकर यांच्याशी आपण मोठ्या चर्चा बराच वेळ चर्चा घेऊ शकतो किंवा मोठी चर्चा घेऊ शकतो, परंतु एक व्हिडिओला एक लिमिट असतं, त्याच्यामुळे आपली एक चर्चा थांबवावी लागते. आपण एक दुसरा एक व्हिडिओ त्यांच्याबद्दल भगवान कोळेकर यांच्याकडून त्यांच्या आठवणीचा किंवा त्यांच्या सहवासाचा आठवले साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेऊया. सध्या तो आपण इथंच थांबूया.
आठवले साहेबांना आमच्या चॅनलतर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद भगवानराव. धन्यवाद.